म्हणतात 10 इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 11 मन, 11 इंद्रियाचं कालवण ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी काला होत असतो आणि ते कालवणं माणसाच्या हाताची गोष्ट नाही. मग ते कोण करावं महाराज? संतांनीच करावं. आणि ज्याच्या जीवनामध्ये संत त्याच्या जीवनातल्या दुःखाचा अंत, आणि ज्याच्या जीवनामध्ये संत त्याला काला. तुम्हाला एक सांगू का? काला खाण्याची वस्तू नाही. काला समजून उमजून घेऊन तो काला अनुभव करता आला पाहिजे. आणि तो अनुभव जर घ्यायचा असेल तर 4 गोष्टी करा बाबा. कुठल्या कुठल्या? तुम्ही 24 तास देवाच्या समोर बसत असाल ते कामाचं नाही. 4 गोष्टी करा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु वचन सेवा करते, वचन सेवा स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हे जे विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. अनुभव प्राप्त होतो पण काय करावं? 3 गोष्टी सांगितल्या महत्वाच्या. स्वामी काज गुरु भक्ती. काय सांगितलं? स्वामी. आता स्वामी म्हणजे मालक, स्वामी म्हणजे पती, पण या ठिकाणी स्वामी म्हणजे राष्ट्र, देश. देशाप्रती प्रेम असू द्या. दुसरं, संसारामध्ये असत असताना गुरु भक्ती मनामधून करायची आहे. आणि तिसरं सांगितलं पितृवचन सेवा. फार सुंदर सांगितलं. आई वडिलांची सेवा करायची आहे, पितृचं वचन कधीही मोडायचं नाही. आणि जो या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणतो त्याला देवाची पूजा केली काय नाही केली काय ते आपोआप केल्याचं फळ प्राप्त होतं. आणि ज्याला हे फळ प्राप्त होतं त्याच्या सारखा अनुभव जगामध्ये दुसरा कोणाकडे येत नाही. विठाला.